तर मित्रांनो आता पोपटी इथे आपला चिकन रेडी आहे. तुरीच्या शेंगा, तो लास्ट टाकला ना याच्यात गडबड. सो हे गाईज, हॅलो एव्हरीवन, मी प्रितेश म्हात्रे तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज जो आहे जो व्लॉग बनवायचा कारण तो आहे म्हणजे मी आणि माझे मित्र मिळून आम्ही आज बनवणार आहोत पोपटी. तर पोपटी बनवायचा मेन रिझन म्हणजे मित्रांनो, पोपटी जी आहे ती थंडीमध्येच खायला खूप मजा येते. तर त्याच निमित्ताने आज मस्तपैकी आम्हाला एक टाइम भेटलाय सर्वांना मिळण्याचा एकत्र. तर आम्ही असं ठरवलं की आज आपण पोपटी बनवूया आणि आज क्रिसमस पण आहे, तर त्या निमित्ताने सर्वांना सुट्टी पण होती, म्हणून आज आम्ही पोपटी बनवणार आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही सर्व मित्र मिळून आम्ही कशी पोपटी बनवणार आहोत ती. तर चला मित्रांनो, जाऊया आपण आणि तुम्ही पण बघत राहा या व्हिडिओमध्ये की आम्ही सर्व पोपटी आम्ही कशी बनवत होती. तर चला मित्रांनो, एवढ्या कालोखात आता आम्ही पोपटीचा पाला काढायला आलोय. एवढ्या रात्री आम्हाला आठवलं पोपटीचा पाला काढायचा आहे. पोपटीचा प्लॅनिंग कधीपासूनच होता, पण आता आम्हाला पोपटीचा पाला काढायचा आठवलाय. तर मित्रांनो, आता पोपटी इथे आपला चिकन रेडी आहे. चिकन आहे आपला 1 किलो चिकन. बघा, आणि याच्यामध्ये आता आपण सर्व मटेरियल आपलं टाकणार आहोत. त्याच्यासाठी आपण घेतलेला आधी जिंजर गार्लिक पेस्ट, कांदा लसूण मसाला आणि चिकन मसाला. तर हे आपण सर्व आता याच्यात टाकून मॅरिनेट करून ठेवणार आहोत. तर चला बघूया आपण. दुसरा आपण आता घेतलेला आहे मसाला घरगुती आपला आहे, मी हळद आणि मीठ, तो याच्यात आपण आता ऍड करूया. इथं वाल, तुरीच्या शेंगा आणि हरभरा यांना आता आपण मस्तपैकी धुवून घेऊ. तर आता आपण पोपटी लावायची तयारी चालू करूया. आता यावेळी आम्ही मडका नाही वापरलाय, तर हा डबा आहे पत्र्याचा तेलाचा, त्याच्यामध्ये आपण आता बनवू. मस्तपैकी आधीच आपण धुवून घेतलाय. बघा, बसलास बसला. काम आलतं कुठं वरती पण वरती बघा, नाही तर डोक्यान टाकशील माझे. काय लग्नाच्या मंगळसूत्राच्या गाठी म्हणतोस काय? झाला काय सांग, तुला आपट्टे ते झाल्यावर सांग रे, आपट्टे घाले. आरामात कर, आरामात कर. येऊ येऊ गावकीचा अध्यक्ष आहे मी. बोलली पोपटीचा अध्यक्ष. ये कुठं आहे पेंडा अजून लागल. अरे बस झालं नंतर पहिले पहिले हे पेटवतं इथं नको. सॉरी, पलटी होती का ती? खोली पेटवाचा मान. कपवतो मी काय म्हणतो ते काढण्याचं. पोपटी रेडी. दगड सावत पण नाही. शेंगांचा कोलसा. त्याच्या एक कोलसा का फक्त, कोलशाची शेंग. अरे काय यार, नुसता कोलसा. पोपटी फ्लॉप नाही, पोपटी फ्लॉप चिकन परफेक्ट. शेंगा फ्लॉप. शेंगा भुशिंग हे आहेत, काय याला बोलतात रे, हरभरा. बरं आहेत, बरोबर. शेंगा आहेत अर्ध्या आहेत, अर्ध्या करपस. काय माहिती आहे, आग जास्त झाली रे आपली, म्हणून ही थांब. काय कोलसा आहे, कोलसा. सेकंड टाइम आपण टाकला ना पेंडा, मला वाटतं त्याच्यात काहीतरी तो लास्ट टाकला ना याच्यात गडबड. नुसता काय हे बघा, कोलसा. कोलसा हे बघ, पाला. कोण? अरे शेंगा इतकं नाही. शेंगा काय ना राहिल्या, सगळा कोलसा. नाही इथं आहे. चिकन आहे, चिकन कडक. ओ मस्त झाला प्रॉपर.
प्रॉपर शिजलाय प्रॉपर. फक्त याचा जरासा कोळसा आहे. शेंगांचा कोलसा आहे. बाकी अंडा बघूया आपण. हे उरवतोय तुम्ही सोडला का म्हणजे अंडा फोडायची अंडा फोडायची टेक्निक नाही. आहे परफेक्ट आहे. असं परफेक्ट अंडा आहे. हा अंडा आहे. सगळा प्रॉपर आहे. फक्त शेंगाचाच आहे. कुणाल पोपटी कशी आहे? प्रॉपर. ओके. मी तर शेंगा खाते पण मस्त आहे. व्हेजिटेरियन आहे व्हेजिटेरियन. मस्त आहे मस्त आहे. काय पोपटी मस्त आहे. शेंगा फ्लॉप आहेत फक्त. शेंगा करपल्या. चिकन आणि अंडे ओके. चिकन आणि अंडे ओके आहेत. एक पीस मेन आहे. तर मित्रांनो काल रात्री आम्ही हा ब्लॉग एंड करायला विसरलो. तर आता करूया ब्लॉगला इथेच आपण एंड आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.